जय भीम मित्रांनो, ब्लू स्ट्रीट वेल्थच्या एज्युकेशनल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. सो फ्रेंड्स, टुडे इज 20th डिसेंबर, फ्रायडे, लास्ट वीक ऑफ दिस वीक. ठीक आहे. सो आज सेन्सेक्सची एक्सपायरी पण असणार आहे आणि ओव्हरऑल काल निफ्टीची एक्सपायरी झाली होती, मंथली बँक निफ्टीची एक्सपायरी झाली होती आणि लेवल्स कशा वर्कआउट केल्या, कसं मार्केटने ट्रेंड केलं हे आपण जाणून घेणार आहोत पुढे व्हिडिओमध्ये. मार्केट अप ट्रेंड होतं की डाऊन ट्रेंड होतं, साईडवेज होतं, आपल्या लेवलचं रिस्पेक्ट केलं की नाही केलं. ठीक आहे. तर सर्वात पहिलं ते जाणून घेण्यासाठी, समजून घेण्यासाठी सुरुवातीला आपण बघूया गिफ्ट निफ्टी, की गिफ्ट निफ्टी आजच्या दिवसासाठी काय इंडिकेट करत आहे. ठीक आहे फ्रेंड्स, सो दॅट आपल्याला एक इंडिकेशन मिळेल की आज मार्केटचा ओव्हरऑल मूड माहोल कसा असू शकतो. आणि हा काल गिफ्ट निफ्टी तुम्हाला मी म्हटलं होतं ना, 20-30 पॉईंट्स काहीतरी प्लस दाखवत होती आणि गॅप डाऊन ओपनिंग झालं, 300 पॉईंट ऑलमोस्ट निफ्टी गॅप डाऊन ओपनिंग झाली होती. तर मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की गिफ्ट निफ्टीने काही दाखवू द्या, पण मार्केट गॅप डाऊनच ओपन होणार आहे आणि तसंच झालं शेवटी. ठीक आहे. आणि ज्या लेवल्स पण दिल्या होत्या त्या लेवल्सच्या खालीच मार्केट ओपन झालं, त्याच्या खालीच राहिलं ओव्हरऑल दिवसभर. ठीक आहे. ठीक आहे. तर आता गिफ्ट निफ्टी आपण बघतो इथे की 30 पॉईंट्स मायनस दिसते आपल्याला. ठीक आहे. ऑलमोस्ट फ्लॅट आपण म्हणू शकतो, थोडंसं 25-30 पॉईंट म्हणजे नॉट अ बिग डील. इथे निक्केचं मार्केट म्हणजे जॅपनीज मार्केट आपल्याला 1% डाऊन दिसते. ठीक आहे. अगेन हँगसेंग पण 1% डाऊन दिसते. निक्के 300 पॉईंट डाऊन, हँगसेंग 200 पॉईंट डाऊन. ओके. सो कॉस्पी मार्केट 1.7% डाऊन. ठीक आहे. सो ओव्हरऑल सगळीकडे मायनर असं हे आहे. आणि युरोपियन मार्केट्स 18th म्हणजे लास्ट ट्रेडिंग सेशनला ते फ्लॅट होते पूर्णपणे. ठीक आहे. आणि डाव जोन्स, सो डाव जोन्सचे मार्केट पण लास्ट ट्रेडिंग सेशन तेच होतं, तिथेच क्लोज झालेले आहेत 11:23. त्यानंतर देर वॉज नो मुवमेंट. ठीक आहे, ड्यू टू क्रिसमस. आणि तर आता आपण बघूया की निफ्टी, बँक निफ्टीमध्ये कसं ट्रेड झालं आहे. एफ आय तर अजून पण लगातार माल सेलच करत चाललेले आहेत फ्रेंड्स. तुम्ही मान्य करा अथवा नका करू, कारण की FIDIचा जो डेटा येतो तो FIIने किती परचेस केलं किंवा सेल केलं आणि DIने किती परचेस केलं किंवा सेल केलं ह्याचा जो प्लस मायनस करून जो फिगर येतो त्याला मॅनेज करून सेटल करून दाखवलं जातं. बट स्टील मला असं वाटतं की FIIs हे कंटिन्यू सेलच करत चाललेत. मधल्या 2-3 दिवस फक्त त्यांनी असं दाखवलं फक्त की हां आता FIIs परत आले आणि बाईंग सुरू झाली अगेन. बट मी असं म्हणू शकतो की तो इट वॉज जस्ट लॉलीपॉप. त्यानंतर FIIनी परत सेलिंग सुरू केलेली आहे, छोट्या याच्यावरती का होईना पण सेलिंग सुरू केलेली आहे. ठीक आहे फ्रेंड्स. तर आपण आता बघूया निफ्टी, बँक निफ्टी. हां, त्याच्या आधी मला एक सांगायचं होतं की अगेन आजच्या दिवशी पण मला थोडंसं मेन्शन करावं असं वाटतं, कारण की उद्या आणि परवा परत सॅटर्डे संडे आहे आणि आपण आता नेक्स्ट वीकमध्ये एंटर करणार आहोत, जो म्हणजे ऑलरेडी हॉलिडे वीक असणार आहे, कारण वेनसडेला क्रिसमसचा हॉलिडे आहे आणि ओव्हरऑल जे याचं मार्केट आहे, फॉरेन मार्केट्स आहेत. ठीक आहे, स्पेशली डाव वगैरे ते तर बंद असणार आहेत. तर ओव्हरऑल मार्केटमध्ये लिक्विडिटी कमी असण्याचे चान्सेस आहेत. FIIs असेच सेलिंग करत होते, आता तर काहीच त्यांचं पार्टिसिपेशन नसेल तर ते म्हणजे एकदम कमी लिक्विडिटीमुळे लो असू शकतं. आपले डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्स म्हणा किंवा रिटेलर्स म्हणा त्यांच्याच वरती सगळी कमान असणार आहे. ठीक आहे. सो मला असं वाटतं की निफ्टी, बँक निफ्टीच्या ॲनालिसिसकडे जाण्यापेक्षा आधी मला एक थोडंसं मेन्शन करावं असं वाटतं की अगेन फॅशन आणि जे पण काय स्वर्ग नर्क आणि म्हणजे संसद भवनात जे भाषण केलं माननीय केंद्रीय गृहमंत्री यांनी, त्याच्याबद्दल थोडंसं मला मेन्शन करावं असं वाटतं परत, की आंबेडकर ही फॅशन झालेली आहे म्हणून. तर त्याबद्दल मला असं वाटतं की कदाचित म्हणजे मी मुद्दामून ही न्यूज, तुम्ही जरी ते बघू शकत असाल गुगलला, मी टाकलं आहे की गौतम अदानी लेटेस्ट न्यूज. कारण की काय होतं की काही गोष्टी रिलेट होत असतात आणि त्या पद्धतीने त्या रिॲक्ट नंतर कळतात लोकांना की काहीतरी
म्हणजे लपवण्यासाठी काहीतरी दाखवलं जाते, असं पण कधी कधी असतं. आणि इथे आपण बघू शकतो की कपिल देव प्रेझेस गौतम अदानी, म्हणजे कपिल देव गौतम अदानीजींची तारीफ करतायत. ठीक आहे, हे इक्वेशन नेहमीच असतं. फिल्म स्टार किंवा क्रिकेटर्स हे मोठे मोठे जे बिझनेसमॅन असतात त्या लोकांची तारीफ करतच असतात. जसं सहारा इंडिया होतं, सुब्रतो रॉय. ठीक आहे, खूप सगळे ॲलिगेशन्स लागले त्यांच्यावरती. नंतर कळालं एक टाईमला इंडियन क्रिकेट टीमचे ते स्पॉन्सर होते, लीड स्पॉन्सर, मेन स्पॉन्सर. ठीक आहे, आता गौतम अदानीजीबद्दल कपिल देव बोलतात. ठीक आहे, असं असतं असं काही. पण मला हे त्या मुद्द्याकडे जायचं नाही आहे. मला हे सांगायचं आहे की जो परभणीमध्ये झाला मुद्दा संविधान विटंबनेचा, त्यानंतर लगेचच हा मुद्दा समोर आला. केंद्रीय गृहमंत्रीजी असं स्टेटमेंट देतात, म्हणजे हे ॲक्च्युली एक भुवया उंचवणार आहे, बट स्टील. आणि हे बघा, हे मी आता जस्ट इथे फाइंड आउट करत आहोत, मला इथे दिसलं. अजून एक न्यूज आहे, राहुल गांधी लिंक्स पार्लमेंट स्कफल टू अदानी इंडिक्टमेंट, न्यू डिस्ट्रॅक्शन. येस, माझा जो अंदाज होता तो खरा ठरला. म्हणजे मी पण त्याच पद्धतीने विचार करतोय किंवा काय, कारण की मला पटकन असं जाणवलं की कुठेतरी गौतम अदानीजींच्या बाबतीत काही लेटेस्ट न्यूज वगैरे घडतायत, त्या बघितल्या पाहिजेत. तर त्याच्याहून मला असं वाटलं. तर सॉरी, तर त्याच्यात तेच दिसलं की नवीन काहीतरी प्रॉब्लेम हे नको व्हायला म्हणून इथे डिस्ट्रॅक्शन पण चालू असू शकतं. अदानीजींच्या नवीन काहीतरी म्हणजे अदानीजींनी काहीतरी नवीन प्रॉब्लेम क्रिएट केलेला असेल, त्याच्यावरती पडदा टाकण्यासाठी कदाचित हे नवीन डिस्ट्रॅक्शन असेल. कारण की मग पूर्ण मीडिया, पूर्ण जनता, पूर्ण मार्केट ह्याच गोष्टींमध्ये इन्वॉल्व्ह होऊन राहतं. ठीक आहे, सो ट्रम्प यांची एक न्यूज आपल्याला बघण्यासारखी आहे की ट्रम्प यांची न्यूज ही बघण्यासाठी आहे की हे सगळं आपलं इंटरनल गृहयुद्ध तर सुरूच आहे, एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप आणि कोणी कोणत्या तरी महामानवांबद्दल काहीतरी बरळणं वगैरे हे सगळं सुरू असताना तिकडे ट्रम्प आपल्याला धमक्या देत आहेत की आम्ही इंडियावर पण टॅरिफ लावू शकतो. ठीक आहे, सो कदाचित हे पण कारण असेल की जी तिथे छातीची चौडाई आपण दाखवू शकत असेल कदाचित, तर तिकडनं पण डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी पण असू शकतं. ठीक आहे, सो ह्या गोष्टी आहेत, मार्केटवरती इम्पॅक्ट होतोय त्या सगळ्या गोष्टींचा. ठीक आहे, बघूया. तर वळूया आता आपण आपल्या, हे टॉपिक काय नेवर एंडिंग आहेत, त्याच्यामुळे याच्यावरती जास्त हे नको करायला. तर तोपर्यंत आपण त्याच्या आधी आता वळूया आपल्या निफ्टी, बँक निफ्टीच्या ॲनालिसिसकडे. आणि सगळ्यात आधी आपण पहिलं निफ्टीचा चार्ट बघूया. ठीक आहे, तो 1 सेकंड. सो निफ्टीचा 15 मिनिट्स टाईम फ्रेमचा चार्ट आहे हा, तुम्ही बघू शकता. ह्यूज गॅप डाऊन काल मार्केट ओपन झालं आणि हा पूर्ण गॅप, ठीक आहे, इथे तुम्ही बघू शकत असाल. आणि ज्या ट्रेंड लाईन सपोर्ट आणि रेजिस्टन्ससाठी ड्रॉ करून दिलेल्या, ठीक आहे, म्हणजे अपसाईडचा तर काही प्रश्नच नव्हता. कालच मी ट्रेंड लाईन ड्रॉ करतानाच सांगितलं होतं, ट्रेंड लाईन प्लॉट करताना. पण स्टील मार्केट आहे, मार्केट सुप्रीम आहे आणि लेवल सांगताना अपसाईड डाऊनसाईड दोन्ही सांगाव्याच लागतात. तर त्या पद्धतीने मी ते आपण एक्सप्लेन करून सांगितलं होतं. ठीक आहे सर. तर आपण इथे बघू शकतो की ओव्हरऑल काल निफ्टीने एक सुरुवातीच्याच कॅन्डलला ही एक रेंज तयार केली आणि त्यानंतर दिवसभर त्या मग रेंजमध्येच तिथे दिवस काढला पूर्णपणे. ठीक आहे, सो 23,951 अशी क्लोजिंग मिळाली निफ्टीला, जी बिलो 24,000 होती. मी काल टेलिग्रामवर टाकलं सुद्धा की 25,200 देखते देखते 24,200 के भी नीचे चला गया. ठीक आहे, सो आता नेक्स्ट लेवल आहे फ्रेंड्स 23,888, क्रुशियल लेवल आहे.
ठीक आहे. हीच लेवल आपण डिस्कस करायचो आजपासून 1-1.5 महिन्यापूर्वी. 23,888 कशी ब्रेक होईल, ती ब्रेक झाली तर वर जाईल, अमुक होईल तमुक होईल. सो आता परत त्याच लेवलला आलेला आहे, तर तोच सपोर्ट आहे. जर तिकडनं बाउन्स बॅक घेतला तर मार्केट परत 24,111 क्रॉस करायची वाट बघेल. 24,111 क्रॉस केला तर तिथून पुढे पॉझिटिव्ह मोमेंटम येऊ शकतो. ठीक आहे. सो ह्या गोष्टी मी तुम्हाला ट्रेंड लाईननी प्लॉट करून दाखवतो. लेट मी फर्स्ट इरेज प्रिव्हियस डेज ट्रेंड लाईन. ठीक आहे. हे पण थोडंसं डिलीट करू द्या, मला दिसायला थोडंसं विचित्र वाटत असेल. ठीक आहे. सो हे एवढं ह्यूज गॅप डाऊन झाल्यामुळे ना काल मागचा काही चार्टच दिसत नाही. असं वाटतं आपण फक्त 1 डे टाईम फ्रेमचा चार्ट बघतो. ॲक्च्युली हा 15 मिनिट्स टाईम फ्रेमचा चार्ट हे बघा, तुम्हाला इथे दिसत असेल. ठीक आहे. बट थोडंसं एलॅबोरेट करायला गेलं त्याला ट्रेंड लाईननी की ते मागचं सगळं गायब होतं, कारण की गॅपच तेवढा मोठा होता. ठीक आहे फ्रेंड्स. 23,000 23,888 for the downside and 24,111 ॲक्च्युली आत्तासाठी खूप लांब होईल, कारण की ती अल्टिमेट लेवल असेल सध्या 24,024 विच इज अ मिरर फिगर. ठीक आहे. ही ट्रेंड लाईन आपण सेट करूया. मी तुम्हाला सेट करून दाखवतो. ह्याच्यावरती बुलिश मोमेंटम कंटिन्यू असू शकतं आणि खाली जर ब्रेक दिला 23,888च्या तर अगेन मार्केट खाली कोसळू शकतं. ठीक आहे. सो हे झालं निफ्टीचं ॲनालिसिस फ्रेंड्स फॉर टुडे. आणि लाईव्ह मार्केटमध्ये तर मी जे पण काय अपडेट्स, जे काय ट्रेड मी पर्सनली घेतो ते तुमच्याशी शेअर करतच असतो, जस्ट फॉर युअर नॉलेज पर्पज, नॉट ॲज अन कॉल अँड टिप्स प्रोव्हाइडिंग सर्व्हिसेस ऑर समथिंग लाईक दॅट. तुम्ही तुमचं स्वतःचं ॲनालिसिस त्या ट्रेडवरती करू शकता. तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरची तुम्ही नक्कीच ॲडवाईस घ्या आणि नंतरच त्याच्यात स्वतःचं रिस्क मॅनेजमेंट, मनी मॅनेजमेंट बघून त्याच्यामध्ये तुम्ही ट्रेड घेऊ शकता. ठीक आहे. सो नेक्स्ट इज बँक निफ्टी. ठीक आहे. सो बँक निफ्टीमध्ये पण ह्यूज गॅप डाऊन आहे, सेम ॲज निफ्टी आपण बघू शकत असू. ठीक आहे. सो लेट मी फर्स्ट इरेज हिअर ऑल्सो प्रिव्हियस डेज ट्रेंड लाईन्स. आणि बँक निफ्टी पण आपण बघू शकत असाल काल एका ह्यूज गॅपअप दिल्यानंतर साधारण एका रेंजमध्येच होती, तरी पण आपण एक 51,500चा एक कॉल दिला होता आणि त्याचं फर्स्ट टार्गेट म्हणजे 2 टार्गेट होते त्याच्यामध्ये. फर्स्ट टार्गेट हिट झाला आणि सेकंड टार्गेट पण ऑलमोस्ट फक्त 10 पॉईंट्सनी राहिला होता. सो ऑलमोस्ट 90 पॉईंट्स कॅप्चर झाले होते. सेकंड टार्गेट 100 पॉईंट्सचा असतो नॉर्मली. सो फर्स्ट टार्गेट 50 पॉईंट्सचा कंप्लीट होऊन सेकंड टार्गेटचे म्हणजे फक्त 10 पॉईंट्स बाकी होते. सो फ्रेंड्स 51,575ला बँक निफ्टीची क्लोजिंग झालेली आहे इथे ऑलरेडी. सो बँक निफ्टीमध्ये आपण लेवल बघू शकतो की 51,300 ही एक क्रुशियल लेवल आहे. ठीक आहे. ही पण आपण जर तुम्हाला आठवत असेल तर ही लेवल पण आजपासून आपण 1-1.25 महिन्यापूर्वी डिस्कस करायचो की याच्यावर जाऊ दे, याच्यावर जाऊ दे, याच्यावर जाऊ दे, याच्यावर गेलं तर मग पॉझिटिव्ह मोमेंटम मिळेल वगैरे वगैरे. आणि आता परत तीच सपोर्टसाठी काम करण्यासाठी आलेली आहे अशी सिच्युएशन आहे. आणि 51,777च्या वरती पॉझिटिव्ह मुवमेंट सस्टेन केलं पाहिजे. पण मार्केट ह्या ज्या लेवल्स मी सांगतोय त्याच्यावरती मार्केटने सस्टेन केलं पाहिजे ॲटलिस्ट 1-1-2-2 कॅन्डल. तर त्याच्यानंतर 5-5 मिनिट्सच्या टाईम फ्रेमवरती 1-1-2-2 कॅन्डल सस्टेन झालं तर त्याच्यानंतर पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह मुवमेंटम येऊ शकतो, ज्या पण साईडला मार्केट जाईल आणि जिथे पण सस्टेन करेल तिथे. ठीक आहे. सो 51,777 फॉर द अपसाईड अँड 51,333 फॉर द डाऊन साईड ह्या लेवल्स असणार आहेत. ठीक आहे. लाईव्ह मार्केटमध्ये तर मी तुम्हाला अपडेट्स देतच असतो, त्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे, ती लिंक टेलिग्रामची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समधूनच क्लिक करा, तर तुम्हाला टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करता येईल. आणि जे काही पर्सनल ट्रेड्स आहेत ते तुम्हाला मी शेअर करतो, ते तुम्ही पण त्याच्यावरती ॲनालिसिस करू शकता. ठीक आहे फ्रेंड्स. सो असं निफ्टी आणि बँक निफ्टीचं हे ॲनालिसिस होतं. आणि ओव्हरऑल जाता जाता पुन्हा एकदा हे जे काही चाललंय हे चांगलं नाही चाललंय.
याचे पडसाद म्हणजे उमटतात आहेत देशभर, ठीक आहे. आंबेडकर 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 हे जे काय चाललंय सध्या चुकीचं आहे. सो तुम्हाला इथे दाखवतो. आणि हे सगळं का होतंय माहिती आहे का फ्रेंड्स? म्हणजे कसं आहे की SC ST NT OBC ह्या बहुजन समाज बांधवांना आहे ना, कसं बसं एक पिढी झाली की त्यांची एक पिढी म्हणजे गव्हर्मेंट जॉब्स, इकडून मागची पिढी प्रायव्हेट जॉब्स, हे सगळं त्यांना मिळालं. त्यांच्या म्हणजे आत्ताची जी करंट यंग जनरेशन आहे, जी यंग पिढी आहे, त्यांच्या आईवडिलांना गव्हर्मेंट जॉब्स मिळाले, प्रायव्हेट जॉब्स मिळाले, त्यांचं थोडासा आर्थिक बॅलन्स झाला. कारण की त्याच्या आधी तर म्हणजे मला असं वाटतं की जे पण काय आज यंग लोक असतील, म्हणजे साधारण यंग मीन्स आय मीन टू से 50 to 45 ह्या रेंजचे, 40-45 ह्या रेंजचे जेवढे लोक आहेत, 50 म्हटलं का मी मगाशी, सॉरी, 20 to 25 एज टू 40 to 45 एज ह्याच्यामधले जे लोक आहेत सध्या ॲट प्रेझेंट, ठीक आहे, यू कॅन से 80s और 90sचे बर्थचे जेवढे काही लोक आहेत, त्यांच्या पॅरेंट्सला किंवा त्यांच्या घरात त्यांच्या गव्हर्मेंट जॉब्स किंवा प्रायव्हेट जॉब्स लागले, त्यांची आर्थिक उन्नती झाली, थोडंसं आर्थिक स्टेबिलिटी आली, ठीक आहे. त्याच्या आधी तर आजोबा किंवा आजी ह्या लोकांना तेवढ्या फॅसिलिटीज नव्हत्या. काही लोकांच्या असतील तर त्यांना तो बेनिफिट थोडासा झाला असेल, ठीक आहे. बट आता करंट सिच्युएशन अशी आहे की म्हणजे देशभरामध्ये नोकऱ्या नाही आहेत, ठीक आहे. आरक्षणावरती ऑलरेडी मुद्दे उभे केले जात आहेत. आणि जर का काही स्वतःचं काही करायचं असेल, एखाद्याला काही धंदा करायचा असेल, काही व्यवसाय करायचा असेल, तर प्रत्येक ठिकाणी काही ना काही ज्यावेळी व्यवसायात माणूस उतरतो तर होतं काय की वर्षानुवर्ष किंवा पिढ्यानपिढ्या धंद्यात नसल्यामुळे त्या गोष्टी म्हणजे दुसरा एखादा काहीतरी धंदा करतोय तर त्याचं अनुकरण करून धंदा करण्यात तेवढी मजा नाही आहे, ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळी इतर लोकांना हे पण थोडंसं जाणवतं की बाबा SC ST NT OBC या समाजाचे कोणतरी धंदा करतोय किंवा धंदा करण्यासाठी पुढे जातोय, तर फिजिकल फॉर्ममध्ये जेवढे काही धंदे आहेत, पहिलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला एंटर करू दिलं जात नाही. एंटर तुम्ही केलं कसं बसं तर तुम्हाला तिथे पाय रोवून स्टेबल होऊ दिलं जात नाही, ठीक आहे. सो हे सगळं इंटरनली सगळं चालू असतं. आणि हे फक्त मी बोलतोय म्हणून नाही, अनुभव घ्या त्या गोष्टींचा, किंवा जर घेतला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, ठीक आहे. ह्या गोष्टी घडत आहेत सध्या, ॲट प्रेझेंट घडत आहेत. आणि तुम्हाला म्हणूनच मी सांगतोय की ज्या गोष्टी आपण म्हणजे बिझनेस फॉर्ममध्ये, फिजिकल फॉर्ममध्ये जे काही बिझनेसेस आहेत ते करून अचीव नाही करू शकत आहे, तर स्टॉक मार्केट हा एकदम सोपा, सरळ आणि बेस्ट मार्ग आहे, बेस्ट उपाय आहे. कारण मी नेहमी म्हणतो की स्टॉक मार्केट हेच फ्युचर आहे, हे भविष्य आहे. तुम्ही लक्षात घ्या, ज्या पद्धतीने भारताचा आणि ओव्हरऑल या पूर्ण जगाचा आलेख चाललेला आहे, स्टॉक मार्केटशिवाय पर्याय नाही आहे. सो स्टॉक मार्केटचं नॉलेज घ्या, स्टॉक मार्केटचं शिक्षण घ्या, इन्व्हेस्ट करत राहा, ट्रेड करत राहा. इथे कोणालाही काही पडली नाही आहे. तुम्ही SC आहात, ST आहात, NT आहात, OBC आहात, बहुजन आहात, दलित आहात, शोषित आहात, पीडित आहात, वंचित आहात, इथे कोणालाही काही पडली नाही आहे. इथे जस्ट तुमचं नॉलेज, तुमची बुद्धी, तुमची कमांड किती आहे, तुमचं एक्सपिरियन्स किती आहे, तुमच्यात पेशन्स किती आहेत, ठीक आहे. तुमचे ह्या सगळ्या गोष्टींना इथे महत्त्व दिलं जातं, ठीक आहे. सो स्टॉक मार्केटबद्दल शिका. पुन्हा एकदा सांगतो, व्हिडिओज आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओमधून थोडाफार जरी गेन होत असेल, काही 0.5% टेलिग्राम चॅनलच्या लिंकवरून जे ट्रेड्स शेअर केले जातात त्याच्यातून काही फायदा होत असेल, काही बेनिफिट असेल, तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, ठीक आहे फ्रेंड्स. सो पुढच्या एज्युकेशनल व्हिडिओमध्ये व्हिडिओ बनवेपर्यंत सर्वांना मानाचा जय भीम, जय शिवराय.